चला तर सामग्री पाहू आपण. 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेले, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट मिक्सरमधून केलेली आणि 2 टोमॅटो बारीक कट केलेले. हे कोळंबी साफ करून घेतलेली अशा प्रकारची. तांदूळ स्वच्छ धुवून ठेवले आहेत. हे मसाले बिर्याणी मसाला, हळद, लाल तिखट मसाला, तेजपत्ता, ही आपली सामग्री आहे कोळंबी भात बनवायची. कोळंबी पुलाव बोलू शकतो आपण. कुकर गॅसवर ठेवून घेतला आहे. गॅस चालू करून 2 पळी तेलाचे टाकले आहे. गरम करायला ठेवू. तेजपत्ता टाकू. गरम झाल्यावर कांदा टाकू. कांदा सर्व टाकून घेऊ आणि तो थोडा ब्राऊन. आपला कांदा परतून घेऊ चांगला. मग अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे. टोमॅटो टाकून घेऊ आणि ते गळेपर्यंत परतून घ्यायचे. आता त्यामध्ये मसाले टाकूया. बिर्याणी मसाला, हळद, लाल तिखट मसाला आणि चांगलं एकजीव करून घेऊ. यामध्ये थोडं पाणी टाकून एकजीव करून घेऊ, जेणेकरून मसाले खाली लागू नये. आणि यामध्ये कोळंबी मिक्स करून घेऊया. यामध्ये आता बघा पाणी सुटलेलं आहे. त्याच्यात भात टाकून घेऊ. भात सर्व प्रकारे चांगला कुकरमध्ये टाकूया आणि तो एकजीव करून घेऊयात. आता पाणी टाकू आपण याच्यात 3 ग्लास. या ग्लासाने 3 ग्लास पाणी टाकून घेतले आहे. एकजीव करूया. मीठ टाकलं आहे 1.5 चम्मच. या चमच्याने सगळं मेजरमेंट घेतलं आहे. 1.5 चम्मच मीठ, लाल मसाला वगैरे एकजीव करून ढवळून कुकरचं झाकण लावून शिट्ट्या करून घेऊ. 3 शिट्ट्या झालेल्या आहे. तर आता बघा हा गरमागरम कोळंबी भात. हा काय मस्त वाफा सुटल्यात. एकदम टेस्टी असा कोळंबी भात दिसत आहे. बघू शकता तुम्ही गाईस. टेस्ट करायला भात घेत होती पण चटका लागला, त्यामुळे चमच्याने उचलला.